देवा, तुझ्या कृपेने आमच्या सिद्धू आणि आदितीचा विवाह पार पडतोय. तुझा आशीर्वाद असू दे, सगळं सुखरूप पार पडू दे. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी? नाना, अरे चल लवकर. आलो आलो रे. याच्या लेकाचं लग्न, पण तरी अजून मातीतून पाय निघत नाही याचा. खा गो बाई. हा चल बाई, लवकर घरी जायला पाहिजे, आज हळद आहे. हे बघ, आज मला जरा लवकर जायचंय. हा, तेव्हा दुधाची धार आणि डेअरीचं कलेक्शन नीट बघून घे. काय ग, सिद्धूचं लग्न होत आहे, पण सगळं नीट होईल ना? मोठ्या बाई, सासू होणार आहे तुम्ही. आता ही काळजी सोडा आणि मस्त सासू सारखं मिरवा. तुम्ही देखील सासू होणार आहात बरं का? आम्ही सिद्धूच्या लग्नात मिरवणार आहेत ना, हो की नाही नानी? हो, पण सिद्धूचं लग्न कधी ठरलं? ओरिजिनल देशमुख आली आहे. तिच्या स्वागताला यायची काय पद्धत बिद्धत आहे का नाही? नवऱ्या मुलाची एकुलती एक आत्या आहे मी. आता नवीन सून घरात येणार म्हणजे मग लेकीला विसरणार का तुम्ही? घरात ना का आली सुद्धा इकडे मी. तूच रे तूच आहे ना वेंधळा. सुहास दादा राहू दे, मी घेतो. काय रे, कुठे ते सगळ्या अर्धवट देशमुख? थांब बघते एकेकीकडे. हळदीची सगळी तयारी झालीये, लवकर. नवरा नवरी रेडी झाले? अरे हो, नवरा नवरी कुठे आहेत? ते रेडी झाले का? सव्वा खंडी सुपारी मांडावी व्यापारी गणराज घाणा भरियेला सव्वा खंडी गहू नवऱ्या मुलाला गोद बहू. वेलकम देशमुख, वेलकम. काय तात्या, कसं वाटतंय डेकोरेशन? अरे स्टँडलर गाढवा, हे तर आम्ही पण केलं असतं. तरी छान. हा, जमलंय जमलंय तुला. काय हो मोठ्या आई, नवरीकडची मंडळी कुठे आहेत? येतच आहे ना, आवरून येतच असतील. एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी. आल्या आल्या बघा, या आमच्या विहीणबाई. हॅलो. हो, ह्याच आमच्या विहीणबाई, मुलीची आई. अहो या ना खूप साध्या आहेत आणि सरळ आहेत बर का. मनाच्या फार निर्मळ आहेत. म्हणजे यांचं कसं आहे ना की आपलं घर आणि संसार बाई एवढंच यांचं आयुष्य आहे. आणि हो, त्या सुद्धा आमच्यासारख्या बिझनेस चालवतात बर का. पण म्हणून काही त्या घराकडे संसाराकडे दुर्लक्ष करत नाहीत. नाती अगदी जपून ठेवतात. आणि त्यांची मुलगी एवढ्या मोठ्या गोतावळ्यात सून म्हणून येणार आहे म्हणून त्यांना खूप आनंद झालाय. हो की नाही विहीणबाई? हो हो ना. डोळ्यांना मोतीबिंदू वगैरे काही झालंय का? गॉगल लावलाय ना म्हणून विचार. एक्सक्यूज मी, छान आहेत माझे डोळे. आणि हे मुलीचे बाबा आमचे व्याही. नमस्कार. नवरी मुलगी आलेली आहे. या या. बाई बरं झालं बयोबाईंनी दृष्ट काढली. किती गोड दिसते ना आदिती. हो खरंच खूप गोड आहे देशमुखांची नवी सून.
हो मग आहेच आमची ताई खूप गोड. ये. लेडीज अँड जेंटलमॅन, तर आता आपण हळदी सेरेमनीला सॉरी समारंभ हळदी समारंभाला सुरुवात करणार आहोत. आता आपण नवरा नवरीला हळद लावायची. आधी नवरदेवाला, नंतर 2 जणी त्याची उष्टी हळद घेऊन संपूर्ण घराला एक राऊंड मारून नवरीकडे येतील, नवरीला हळद लावतील आणि मग आपण याच ठिकाणी ते हळद खेळली जाईल. अदिती, अमेरिकेला जायचं हे तिकीट आहे आपलं. खरंच तू खूप लकी आहेस माझ्यासाठी. तू आयुष्यात आल्यापासून सगळं कसं खूप छान होतंय. येस. अरे सिद्धू दादा, तू इथं काय करतोयस? अरे काय झालं काय? तिथे आदिती वेळी पोहोचली आणि तू इथं तयार होतोयस? अरे हो येतोय ना. चल ना लवकर. अरे पण दुमण्या. नाही. अरे दुमण्या. चलो चलो चलो, आता आपण सुरुवात करूया. अरे नवरदेव कुठं? आला रे आला. सिद्धू दादा आला. सिद्धू दादा आला. परतून जाई चौकियो. भौरियो भौरियो परतून जाई चौकियो. भौरियो राजा राणी महादेवाच्या घरियो. भौरियो राजा राणी महादेवाच्या घरियो. अदिती,
या गर्दी असलेल्या घरात आणि या स्मॉल टाउन गावछाप सिद्धार्थची तुझं लग्न लावून देण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती, पण तुझ्या हट्टापुढे मला गप्प बसावं लागतंय. देई रे भाऊराया. एक मिनिट. माझ्याशिवाय हळद पूर्ण कशी होईल? मी बोलवलंय त्याला. ये युवराज. अरे हे काय, बाहेर सगळे हळद खेळत आहेत. नाही नाही नाही, तू येणार नसशीलच हळद खेळायला. तुला हळद खेळायला आवडत नाही ना? ठीक आहे. उगीच नाटकं करू नकोस. अदितीच्या मनात बाप म्हणून आणि त्या सिद्धार्थच्या मनात सासरा म्हणून चांगली इमेज तयार करून तू त्यांच्या आयुष्याशी खेळतोस. हे काय बोलतेस तू महालक्ष्मी? रिअली मिलिंद? मला कळलंय कोणाला विकत घेऊन तू सिद्धार्थचा जॉब घालवलास. वर अमेरिकेहून त्याच्यासाठी ऑफर लेटर घेऊन आलास. माणूस म्हणून तू कसा होतास हे मला माहितीये, पण तुझं मोटिव्ह नाही कळलेलं अजून. अदितीचं बोल, माझी मुलगी सुखात असावी हा माझा मोटिव्ह आहे. वाव मिलिंद, ग्रेट. हे असले डायलॉग्स ना अदिती समोर मारायचे. ती इम्प्रेस होईल, मी नाही. मिलिंद, मला आता खरं सांग, तुला नक्की काय करायचंय? नाहीतर मी तमाशा करेन, तुला माहितीये. तुला दुसरं येतच काय? काहीही झालं की तमाशा करायचा. त्यामुळे काय होतंय, तुला जे हवंय ना ते अचीव करता येत नाही. मी बघ शांत डोक्याने खेळतो. तुला नक्की काय करायचंय? मोडायचंय हे लग्न? नाही, मी आधीपासून ह्या लग्नाच्या बाजूने, कारण मी बिझनेसमन आहे. मला यामध्ये बिझनेस दिसतो.
मला माझ्या मुलीच्या आनंदामध्ये यायचं नाही आणि तसा मूर्खपणा तुझ्यासारखा करणारही नाही. ऐक, हे गाव म्हणजे एक उत्तम टुरिस्ट स्पॉट आहे आणि ह्या देशमुखांच्या वाड्या इतका वाडा दुसरा कुठेही नाही आहे गावामध्ये. आणि अशी प्रॉपर्टी शोधूनही सापडणार नाही. त्यांचा हा वाडा, हे लाडकं घर ते सोडतील. हे देशमुख त्यांचं हे घर स्वतःहून सोडणार नाही. त्यासाठी देशमुखांना तोडावं लागेल. आणि हे कधी होऊ शकतं? जेव्हा आदिती आणि सिद्धार्थचं लग्न होऊ शकेल तेव्हा. मग सिद्धार्थच्या मनामध्ये अमेरिकेला जाण्याची स्वप्न रंगवायची. तो फॅमिलीच्या विरुद्ध जाऊन अमेरिकेला जाणार. पण हातात जॉब नाही, मग पैसा कुठून उभा करणार? मग त्याच्या मनामध्ये एक विचार फिरायचा, या प्रॉपर्टीमध्ये त्याचा असलेला वाटा त्याने मागायचा. मग इथे घर तुटायला सुरुवात होईल. मग हळूहळू स्टेप बाय स्टेप शांतपणे जायचं. एकदा घर तुटलं, वाटण्यात झाल्या की मग एक एक माणूस करून सगळे देशमुख विकत घ्यायचे. मग या संपूर्ण वाड्याचा मालक मी असणार. यू गॉट इट? तू फक्त एकच काम करायचं, माझ्या प्लॅन मध्ये यायचं नाही. मी तुझा वाटा दे. इज दॅट क्लिअर? काम मिलिंद, यु नो व्हॉट, आज बऱ्याच वर्षांनी तुम्हाला इम्प्रेस केलंयस. गुड, डोंट वरी, मी नाही येणार तुझ्यामध्ये. इनफॅक्ट आय हॅव एन ऑफर फॉर यू. आपण एकत्र काम करूयात? गुड, फाईन. मग आता सांग काय करायचं? सगळ्यात आधी सिद्धार्थचा जॉब गेलाय हे त्याच्या घरच्यांना कळलं पाहिजे. ते कसं करणार? तमाशा करू खाली जाऊन? जरा काही झालं की लगेच तमाशा करायचा का? नाही, आपण नाही वाईट. सिद्धार्थचा जॉब गेलाय हे त्याच्या घरच्यांकडूनच त्यांना कळलं पाहिजे. ते वाईट झाले पाहिजे, आपण नाही. पण कसं? घरातल्यांना कसं कळणार? एक्सक्यूज मी, हे सिद्धार्थला जॉबवरून काढल्याचं ऑफिशियल लेटर. आता तू बघ मी काय काय करतो ते. धुमाकूळ घातला या लोकांनी. इडियट! रंगपंचमी आहे का आज? नाही, हळदी. आधी ना ह्यालाच अमेरिकेला पाठवून दिलं पाहिजे. अहो काय करताय तुम्ही? अहो तुमच्या मुलीची हळद आहे हा, आणि तुम्ही असंच थांबणार? आम्ही स्वतःहून हळद खेळायला आलं पाहिजे का? हो नको, बास बास. यांना पी हळद आणि हो गोरी असंही म्हणताय ना. हो, आलो आलो. चला. काही मॅनर्स आहेत की नाही या घरातल्या लोकांना? नो मिलिंद, आय कांट कीप माय डॉटर विथ देम. महालक्ष्मी, डोंट वरी, आपली आदिती इथे राहणार नाही, अमेरिकेला जाणार आहे.
सो फायनली तुला कळलं ते. हो, मी विचार केला, जे माझं कधीच नव्हतं त्यासाठी रडत का बसू. या फॅमिलीला खूप मिस केलं, सगळ्यांची खूप आठवण आली म्हणून आलो निघून. आता तुमचं लग्न होणार, तुमच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार. मी सुद्धा माझं आयुष्य नव्याने सुरुवात करणार. हा तुमच्यामुळे जो कॉन्फिडन्स वाढला तो कधीच कमी होऊ देणार नाही. या आवाजामुळे एकटं पडलो तरी चालेल, पण कधी स्वतःला खचू देणार नाही. करिअरवर फोकस करेल. गुड. युवराज, एक गोष्ट लक्षात ठेव, तू कधीच एकटा नसशील. आणि जरी तुझ्या बरोबर कोण नसलं तरी आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. हे काय प्रॉमिस. राहिलंच. एन्जॉय कर. ठीक आहे का? हो. हाय. हॅलो हॅलो. सिद्धार्थ आते ना? हो, आताच आहेत सिद्धू भाऊजी. ओके. पण सॉरी सर, तुम्हाला ना त्यांना भेटता नाही येणार. का? ते काय आहे, घरच्यांनी आम्हाला ड्युटी दिली आहे ना, पहारा ठेवायची. पण का? हा, कारण प्रथेप्रमाणे हळद लावल्यानंतर नवरा बायकोला एकमेकांना भेटता नाही येत ना. आता आपण एकाच घरात राहतोय म्हणजे समोरासमोर तर येणारच ना, म्हणून हा आमचा पहारा. ओके ओके ओके. पण सासऱ्याने जावायला भेटायचं नाही अशी प्रथा नाही येणार. बघा, माझं महत्वाचं काम आहे सिद्धार्थ, त्यामुळे मला जाऊ द्या, मला भेटू द्या. नाही, कोणालाच जायला परवानगी नाहीये. पण का? वरून ऑर्डर आहेत. वरून ऑर्डर म्हणजे? हो, म्हणजे तात्या आणि बयोबाईंनी सांगितलंय. त्याचं काय ना, आज बघा ना हळदीत किती गर्दी होती, उद्या पण त्यांच्या भोवती गर्दी असणार आहे. आज ते थकलेत, उद्या पण ते थकणार ना. म्हणून मग आजचा एक दिवस त्यांना एकटं राहू दे, आराम करू दे, म्हणून मग कोणी डिस्टर्ब नाही करायचं त्यांना. हो, बिलकुल डिस्टर्ब नाही करायचं कोणी. हो, इट्स ओके, बरोबर आहे तुमचं, पण मी डिस्टर्ब नाही करत आहे. हे लेटर मला सिद्धार्थला द्यायचंय, तेव्हा मी ते लेटर मी देते मी. ओके, फाईन, थँक्यू, बाय. बाय. मी पटकन लेटर देऊन येते, तुम्ही लक्ष ठेवा. ऐक ना, लवकर ये, नाहीतर मग आपल्या दोघींची काही खैर नाही. जा लवकर जा. रिकामं बसलं. काय ग पल्लू, हा देताय ना पहारा? हो हो. आणि काय ग, अर्चना कुठे आहे? तुम्ही नीट लक्ष ठेवत नाहीये का? तुम्हाला माहितीये ना त्या दोघांना भेटू द्यायचं नाहीये म्हणून. हो हो, आम्ही अजिबात भेटून देत नाहीये कोणालाच. पहाराच ठेवतोय, पण त्याचं काय ना, सिद्धूला काहीतरी हवं होतं म्हणून अर्चना हात केलीये. काय हवंय का दादाला? थांब मी बघ. नको नको, कोणी आज जाणार नाही. आम्ही कोणालाच भेटू देत नाही. आता आदितीचे बाबा आलेले, त्यांना पण आम्ही भेटू दिलं नाहीये. काय? तुम्ही
इथे काय करताय? नाहीतर काय, कशाला आलात तुम्ही? अरे हो, हे पुस्तक आणलं होतं तुझ्यासाठी. नाही काय आहे की असंही तुम्ही रात्रभर पहारा देणारच नाही ना, त्यामुळे म्हटलं वेळ व्हायला जायला नको. घे, वाच वाच घे. काय माणूस आहे हा? अजिबात रोमॅन्टिक नाही ना. अहो लग्न घर आहे डॉक्टर. लग्नाच्या आदल्या दिवशी कोणी अभ्यास करतं का? तुम्ही हे पुस्तक घ्या आणि खाली जा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. असाच पहारा द्या. आणि देशमुखांच्या खऱ्या सुना असाल ना तर काही झालं तरी या दोघांना भेटू द्यायचं नाही. हा काय? अजिबात आम्ही हलणार नाही इथून. तुम्ही अजिबात काळजी करू नका, निवांत राहा, आम्ही आहोत. हो चला ठीक आहे, आम्ही आहोत इथे. हो हो हो. पुस्तक आणते. तू वेडा आहेस का? कुणाला कळलं तर बिचारे पल्लू काकी आणि अर्चना वहिनीला ओरडतील ते. अगं कोणाला काही कळणार नाही, त्या दोघी बरोबर सांभाळून घेतील. तुझ्यासाठी गिफ्ट आणले, हे तुला द्यायचं होतं. आवडलं? खूप जास्त. उद्या लग्नात घालशील ना? अरे म्हणजे काय? सीट पण हे आणायची काहीच गरज नव्हती. तू ऑलरेडी मला जगातलं सगळ्यात सुंदर गिफ्ट दिलेस. काय? ही फॅमिली. सीट मी खूप एकटी वाढली आहे. तुला माहितीये ना, मी माझ्या घराला कधीच घर नाही म्हटलं. रूमच होती ती, घर नव्हतंच कधी. कारण त्यात नाती नव्हती, फक्त भिंती आणि वस्तू. पण इथे आल्यानंतर मला माझी माणसं भेटली, ज्यांच्याबद्दल मला आपुलकी, जिव्हाळा, ओढ वाटते. नाती ज्यांची आधी मला इतकी भीती वाटायची, ती किती सुंदर असतात हे मला इथे आल्यानंतर कळलं रे. काय ग, काय झालं? सेठ, तुला आठवतं मी पहिल्यांदा या घरात आले तेव्हा किती घाबरले होते एवढी सगळी माणसं बघून. माझा गर्दीचा कॉम्प्लेक्स, मला जो मायेचा स्पर्श कधीच अनुभवता आला नाही, तो मला इथे अनुभवायला मिळाला. मी कधीच न पाहिलेले सण इथे पाहिले, प्रथा पाहिल्या. भांडण सुद्धा पाहिली, पण त्यापेक्षा जास्त प्रेम अनुभवलं. सेठ, खरंच हे घर ना खरं घर आहे, जिथे सुख दुःख आहेत, एकमेकांबद्दलची काळजी आहे. आणि मी अदिती मिलिंद करमरकर, एकटी, नात्यांचा गोडवा न अनुभवलेली, गर्दीचा नात्यांचा कॉम्प्लेक्स असणारी, अशी वाढलेली एक मुलगी उद्या मायेने माझ्या माणसांनी भरलेल्या घरात सून बनून अदिती सिद्धार्थ देशमुख होणार. आणि काय हवं?
आजची रात्र कोणी झोपायचं नाही बिकॉज आजची रात्र आपण सगळ्यांनी जागवायची आहे. कमॉन कमॉन नाना बापू या 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 या. अरे आम्ही इथेच आहोत. नो 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 खाली या यार प्लीज. अय्यो काही ऐकणार नाही. बर बाबा. ए अरे चॅन्डलर, अरे रात्रभर जागून उद्या सगळे आजारी पडले तर सगळं कसं लावणार? नाना असं नका ना बोलू, शुभ कार्य आहे. अरे पण एक मिनिट पण आपण रात्रभर जागून करायचं काय? व्हॉट यू मीन करायचं काय? काहीच गेम खेळायचा आहे. ए अरे गधड्या चॅनलर, मराठी गाणी लाव. अरे पण मी नक्की करायचं काय? तुम्ही काहीच करू नका हो. फक्त एवढंच सांगा, उद्या सिद्धू आणि आदितीचे लग्न होणार, नवीन सून घरात येणार, आमची सुनांची पावर वाढणार. यावर तुमचं काय म्हणणं आहे ओरिजिनल देशमुख? त्याचं कसं आहे ना ताई, पूर्वीच्या काळापासून जेव्हा एखादा मोठा राजा छोट्या प्रदेशावर चाल करून जायचा, तेव्हा अनेक छोटे छोटे राजे त्याच्या मदतीला जायचे मोठ्या राजाला हरवायला. तसं करा तुम्ही, छोटे छोटे राजे. ओरिजिनल ते ओरिजिनल ताई. माझ्या साम्राज्याला कोणी धक्का नाही लावू शकत. हा असं काही नाही हा. बाहेर कोणालाही विचारलं ना तर कोणी असं नाही म्हणत देशमुखाचा वाडा म्हणजे रत्नाकर राहतात तो ना. उलट सगळे असं म्हणतात तो देशमुखाचा वाडा ना जिथे 5-5 सुना राहतात. हा कोणी म्हणत नाही असं. अगं उलट तुम्ही सगळ्या सुना घरात यायच्या आधी सगळ्या गावाला माहितीये मी देशमुखांची लेक येते. पण आता सगळ्या गावाला हेही माहिती आहे की आम्ही या वाड्यात राहतो म्हणून. ताई काय चाललंय तुमचं? अगं गप्पा बसा. काय भांडताय तुम्ही दोघी? अगं लग्न घर आहे, कसं आनंदात चाललं पाहिजे की नाही? हे लेडीज चिल. तू तर बोलूच नकोस रे. ओ बाउंडर भाऊ, आईस्क्रीम घ्या. हे फाउंडर नाही रे, चॅन्डलर. सगळे छान एन्जॉय करतात. तू लावलेला बॉम्ब फुटणार कधी? लग्न झाल्यावर? आपल्या अदितीची अदिती सिद्धार्थ देशमुख झाल्यावर? अदिती सिद्धार्थ देशमुख लग्नानंतर तू हे नाव लावावं असा माझा काही आग्रह नाहीये. उलट मला वाटतं की तू स्वतःचं नाव बदलू नयेस. म्हणजे मुलींनी लग्नानंतर नाव बदललं मला नाही आवडत. इतक्या प्रेमाने त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं नाव ठेवलेलं असतं. नवऱ्याचा हक्क नाहीये त्यांचं नाव बदलण्याचा. म्हणजे असं मला वाटतं. हा नाव नाही बदलणार मी, पण देशमुख हे सरनेम लावायला आवडेल मला. मला ना अभिमान वाटतो मी या घरची सून बनणार आहे. मी मिरवणार आहे ना अदिती सिद्धार्थ देशमुख. तुला नसेल पटत पण मला आवडतं. नाही नाही तसं नाही ग. म्हणजे आजकाल लग्न आधीच मुली सांगतात की मी नाव काय बदलणार नाही. तुझं आपलं वेगळंच. मे बी त्यांना अशी फॅमिलीच मिळाली नसेल. अदिती पण तुला पासपोर्टसाठी इतर गोष्टींसाठी नाव बदलून घ्यावं लागेल. म्हणजे लग्नानंतर आपण अमेरिकेला जाण्यासाठी अप्लाय करणार ना, म्हणून. आपण खरंच जायचंय? अगं असं काही विचारतेस?
आपल्याला अमेरिकेला जायचंच आहे. अगं माझं स्वप्न आहे ते, आणि अमेरिकेला जाण्यासाठी मी जीव तोडून प्रयत्न करणार आहे. आदिती, अगं तिकडे माझ्या करिअरसाठी खूप स्कोप आहे, आणि तुझ्याही. तिथे जाऊनच आपण मोठे होणार. इथे गावात राहून आपलं काहीच होणार नाहीये. आणि माझं स्वप्न आहे अमेरिकेत मोठा जॉब, अमेरिकेत आपलं मोठं घर, खूप काम आणि खूप प्रेम. तुला खूप सुखात ठेवीन मी, तुला कशाची कमी पडू देणार नाही. तुझ्या माझ्या संसारात आणि काही नको. अरे पण सिद्धू दादाला आईस्क्रीम तर देऊ दे ना, इतकं काय त्यात? नाही नको. आदल्या दिवशी उगाच सर्दी वगैरे झाली तर काय अर्चू, आता हे अति होतंय. चलो बाजूला. नाही नाही नाही, मी देते ना आईस्क्रीम. अरे पण मग आदितीला तर देऊ दे, तिला तर खूप आवडतं आईस्क्रीम. नको नको नको, मला द्या, द्या ना माझ्याकडे, मी देते. हा आम्ही देतो ना. या तुम्ही, मी आईस्क्रीम. हो आम्ही देतो. मला संशय, या दोघी नक्की काहीतरी लपवत आहे. मला पण शंका वाटते. बघितलंस, मला वाटलंच होतं सिद्धू दादा रूम मध्ये नाहीये म्हणून. नक्की या दोघींनीच त्यांना भेटायला दिलंच ना. असं कसं जाऊ देऊ आम्ही? नाही नाही, असं काही नाहीये. हो ना. काही नाही. बरं बरं, बाळ काका, आदिती वहिनीच्या रूम मध्ये जाऊन बघ बरं, ती आहे का. मला असंच वाटतंय. आलोच मी. दोघी तिकडे गेले. सिद्धू दादाचा जॉब केलाय. सुहास, तू म्हणत होतास त्या बरोबर. या दोघींनी सिद्धू आणि आदितीला भेटायला दिले. चल आपण रत्नाक्का आणि ताईला हे सांगू. त्या दोघी तुम्हा दोघींना सोडणार नाही. नको नको. आणि काय झालं, ते भेटले तर? हो ना, भेटू दे ना. हीच तर खरी मज्जा असते ना, लपून छपून भेटण्याची. आणि उद्या लग्न होणार आहे त्यांचं. हे असं एकमेकांना न बघता राहणं किती कठीण आहे. आणि लग्न होणार आहे तरी भेटणं, हेच किती रोमॅन्टिक आहे ना. हो ना. पण ते तुम्हाला काय कळणार. अगं आमच्या हनीमूनला पण पेशंटचे कॉल घेत होते. हे काय पल्लू, अरे हे बोलण्याची इथं गरज आहे का? इथं आपला विषय चाललाय का? असू द्या, कळू द्या सगळ्यांना तुम्ही किती अनरोमॅन्टिक आहात ते. पल्लू काकी, आमच्याकडे पण काही वेगळं नाहीये. आमचे हे प्रोफेसर हे पण हनीमूनला पुस्तकं वाचायला घेऊन आले होते. काय सांगतेस मग? अहो कुठे चाललात? सुहास ऐक ना, नको ना रे सांगू. हो ना. नाही, ते जरा मला काम आठवलं, मी आलो. वाट लागली आता. आलोच मी. तात्या काय झालं? खेळा तुम्ही, आलोच.
काही नाही काय आलो खेळा 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 तू. आलो हा ना 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 त्याला सांग काय करायचं त्याला सांग आता लागला ना बॉम्ब. आता बघ देशमुख कसे हादरतील ते. लग्नाच्या आदल्या दिवशी मुलाला जॉब नाही. आता या स्मॉल टाउन बायका मला म्हणत आहेत मुलाची पाचवा नाव. मग त्यांना सांगते घ्या माझ्या मुलीकडे जॉब आहे, तुमच्या मुलासारखी बेकार नाहीये. आणि तो पांढऱ्या मिशीचा म्हातारा तो तर शर्मेनी मान खाली घालेल. तात्या सिद्धूदादाचा जॉब गेलाय आणि तुम्ही हसताय. हो ना बरंच झालं ना. तसं मलाही त्याचं ते मुंबईला राहणं आणि तिथे काम करणं हे आवडत नव्हतं. अरे एवढी मोठी शेती आहे आपल्याकडे, जमीन आहे, काय कमी आहे त्या पोराला. अरे उलट सिद्धू आपला सगळा कारभार अतिशय छान सांभाळू शकेल. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आता आपोआपच हे दोघ जण इथे आपल्याजवळ राहतील आणि आपला कारभार हे दोघ जण खूप छान पुढे नेतील. हो तात्या. आणि आता सिद्धूदादा पण गावातच राहणार म्हटल्यावर मोठ्याबाई सुद्धा खूप खुश होतील. म्हणजे त्यांची काळजीच मिटेल. हो पण आता इतक्यात कोणाला बोलू नका बरं. काय म्हणजे काय आहे, आपल्यासाठी ही आनंदाची गोष्ट आहे पण इतर लोकांना वाईट वाटेल. ते काय लग्न घर आहे, सगळं वातावरण कसं आनंदात राहिलं पाहिजे. उद्या मी एक मोठी अनाउन्समेंट करणार आहे सिद्धूसाठी. अनाउन्समेंट? इथे आपल्याच गावात आपल्याच जमिनीवर एक मोठी ऍग्रो प्रॉडक्टची इंडस्ट्री उभी करायची, जिचा मालक सिद्धू असेल. अरे वा, ह्या बात आहे तात्या. त्यामुळे इथल्या गावातल्या लोकांना रोजगार मिळेल. सिद्धूच्या शिक्षणाचा, हुशारीचा, कर्तृत्वाचा इथल्या लोकांना फायदा होईल. गावची प्रगती होईल आपल्या. हो तात्या तुम्हाला खूप भारी सुचलं. अरे उद्याच सांगून टाकू त्याला, खुश झाला पाहिजे एकदम. हे नोकरी गेल्याचं कळून देखील सिद्धू अजिबात दुःखी दिसत नाहीये. त्याचा अर्थ त्याच्या मनात हेच असलं पाहिजे. हो तात्या अय्यो आला. सॉरी 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 काही महत्वाचं बोलताय का? मी नंतर येऊ का? काही नाही रे, ये. खुश आहे मी आता. बर काय? हो माय डिअर ओल्डी, तुम्हाला हळदीचं डेकोरेशन कसं वाटलं? हा छान वाटलं. प्लीज उद्याचं वेडिंग सुद्धा प्लॅन करायला द्या ना मला. या ओल्डी गुळपोळीतलं पहिलं लव्ह मॅरेज आहे. देशमुखांच्या घराण्यातलं पहिलं लव्ह मॅरेज. तुम्हाला नाही वाटत तर सगळं काही मॅजिकल व्हायला हवं? मॅजिकल म्हणजे आता काय नवरा नवरींना गायब करणार का काय? तात्या याचं मॅजिकल आपल्याला खूप भारी पडेल. प्लीज यार ओल्डी एकदा परवानगी द्या. असं करतो ना लग्न एकदम धमाल करून टाकतो यार. वेडिंग प्लॅनर आहे, काहीतरी करू द्या. ठीक आहे, दिली परवानगी. तुला काय करायचं ते कर, पण एकदम दणक्यात झालं पाहिजे. येस ऑफकोर्स एकदम दणक्यात होणार. तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना एकदम जस्ट याकडे देशमुख. मी करणार देशमुखांच्या घरचं ग्रँड वेडिंग वाटायला हवं. सगळ्यांनी बघत राहिलं पाहिजे. करा करा, चांगलं करा. येस. नानी अगं हे हार कोणाच्या लग्नाच्या लक्षात येत ना? हो तर सिद्धू आणि अदितीच्या लग्नाचे. ताई आज मी काहीच विसरणार नाहीये. तुम्ही मला हवी ती कामं सांगा, नाही सगळी कामं सांगा, न विसरता करते की नाही बघा. नको, दिलीत ती कामं लक्षात ठेव आणि कर. हेच खूप झालं बाई. ताई हो का? अरे बापरे. बर बर, मी करतो काहीतरी व्यवस्था. हा ठीक आहे. काय झालं? अरे ते दोशीबा हायवेवर ट्रॅफिक मध्ये अडकलेले. अरे बापरे. पण होईल तात्या, त्यांना मी माझ्या बाईकवरून घेऊन येतो. बापू तुम्ही मला त्यांचा नंबर सेंड करा. हो हो तुझा पटकन, मी सेंड करतो तुला नंबर. मोठ्या बाई, हो वर्मय आहात तुम्ही. हे सगळं आम्ही पाहतो ना. तुम्ही जा तुमचा आवरा. काय वयो बाई, काय झाली की नाही तुझ्या सुनांची तयारी?
रत्नाक्का सुनांची तयारी झाली आणि कामालाही लागल्या बरं का त्या. आला काय रणगाडा? नाही, काम करताय का काम केल्याची ऍक्टिंग करताय? काही म्हण बयोबाई, माझ्या साड्यांमुळे तुझ्या सुना जरा सुसह्य तरी दिसतायत. रत्नाक्का, हे बघा प्रत्येक समारंभाला आम्ही उत्साहानेच काम करतो बर का. हो का? झाली का ग तुमची सुरुवात? अगं आज लग्न आहे घरात, आज तरी भांडू नका. भांडत नाही ग बयो, हेच तर आमचं प्रेम आहे. हा बर, वेर इज आवर बिलव्ड विहीण बाई? हा, इज शी स्टील गेटिंग रेडी? अँड व्हॉट अबाउट हर फ्रेंड्स? रत्नाक्का, अहो गेल्या वेळी आपण जो त्यांचा पाहुणचार केलाय ना, तो पाहता मला असं वाटतं त्यावेळी येणारच नाहीयेत. जरा इथे या बरं. हो बोला. हे बघ, हे पाकिट तुझ्याजवळ ठेव बरं का. लग्न झाल्यानंतर मी मागेन तेव्हा मला दे. हो हो देईल. त्याच्यामध्ये सिद्धूला जे आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे ना, ते हो हो ठेवतो व्यवस्थित ठेवतो. आज सगळे फक्त अदितीलाच बघत राहणार. हे असं काही नाहीये. सेट पण छान दिसत असेल. मी जे कपडे त्याच्यासाठी सिलेक्ट केलेत ना, ते घातल्यावर एकदम हँडसम दिसेल तो. प्लीज द्या ना कपडे, प्लीज. कशाला पाहिजे कपडे तुला? कशाला पाहिजेत? असंच जा ना. अरे प्रत्येक जण त्यांच्या लग्नात काही ना काहीतरी घालून जातो. पण तू कोण आहेस? सिद्धार्थ देशमुख? देशमुख आहेस तू? असाच जा, भारी दिसतोयस. अरे मूर्ख आहेस का तू? अरे बाहेर जर कळलं ना की मी इथे असा उभा आहे, अरे तुडवतील मला. प्लीज दे ना कपडे, प्लीज. अरे ऐक ना दिव्या, प्लीज दे ना. तूच मला चांगला मित्र आहेस. तू खरं म्हणतो. देवा खरंच हेडा आहे. येणार ना, दे ना प्लीज. अरे तू पण फोटो काढू नको. त्याला सांग फोटो नको काढू प्लीज. 3-4 काढा. अरे क्या मस्त फोटो आहे ना, मस्त आहे ना. सीधा वहिनीला पाठवू का फोटो? अरे पाठव. देवयार काय दिसतोच रे नवरदेव आपला. करतो हो. अरे द्या ना यार कपडे. नानी, बरात कधी येणार आहे? मला फटाके फोडायचे. दुमण्या, इथं बरीच कामं आहेत अजून. गप्पा बाईस, नाही तर ऐन मुहूर्ताच्या वेळेला हँगरने फटके मारी ना तुला. नानी शांत हो. ऐकतच नाही मोठ्या बाई हा. चल. हे पल्लू, अदिती कुठे? बोलव तिला. अगं मंडपात जाऊन गौरीवर पूजायचं आहे ना. वीणबाई, आपण आणि अदिती पुढे जाऊया. हो पण अदिती कुठे आहे? अदिती बेटा ये ना लवकर. हो बघते. हा अदिती, अगं किती सुंदर दिसतेस. लाखात एक आहे माझी सून. अदिती लुक सो ब्युटिफुल. गोड दिसतेस. चल आपण. हे सगळं नाही तुझ्या जवळ असू दे. सुरेखा ये इकडे. सगळं व्यवस्थित झालं सगळं. काय झालं अदिती? काही राहिलंय का? मोठ्या बाई, मी आता तुमची होणारी सून, सिटची होणारी बायको म्हणून या घरातून बाहेर पडते. पण परत येईन तेव्हा
तेव्हा देशमुखांची सून असेल, ऑफिशियली या कुटुंबाचा भाग असेल, सेठची बायको असेल, तुमची सून असेल, कुणाची तरी काकू वहिनी. मोठ्या बाई, या लग्नामुळे मला किती नवी नाती मिळाली. बाळा, हे घर ना नावाप्रमाणेच गोकुळ आहे बघ. आम्ही सगळे जण इथे आनंदात राहतो. हे कुटुंबच आपली ताकद बनवून जातं बघ. बायोबाई नेहमी म्हणतात ना, कुटुंब कितीही मोठं असू दे, चूल एक असली पाहिजे. म्हणजे कुटुंब बांधलेलं राहतं. ही चूल कायम एक राहणार. या घरची मोठी सून म्हणून आता ही जबाबदारी तुझी. मोठ्या बाई, जमेल ना मला? अगं, गृहप्रवेश होईपर्यंत काय ती धाकधूक असते, नंतर हे घर आपलंसं करून घेतं बघ. काळजी करू नकोस. हो सासूबाई. अदिती, कम ऑन, उशीर होतोय. आज कळेल तुम्हाला की चॅनलर बिंग काय चीज आहे ते. हे ऑल्डे, आतापर्यंत संपूर्ण गावाने अशी वरात बघितलेली नसेल, अशी वरात दाखवतो. चलो चलो, कम ऑन, लेट्स गो. फॉलो मी, फॉलो मी, कम ऑन. चला 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 चला. या कम ऑन गाइस, लवकर या. हे बघा बघा, देशमुखांची ग्रँड वरात. आता ही वरात मांडवात जाणार. संपूर्ण बारात, ओ सॉरी नाना, आपल्यात काय बोलतात? अरे वराडी. वराडी. वराडी थाटात बैलगाडीत बसणार का? कारण तुम्ही शेतकरी आहात. मीन्स अ ब्रँड, म्हणूनच सगळं काही असणार आहे ग्रँड. आणि तात्या, या घोड्यावर सिद्धू बसणार. एका रात्रीत फोन करून खास मुंबईवरून मागवलाय हा घोडा. 1 नंबर घोडा आहे हा, 1 नंबर. बघा, चॅन्डलर गाढवाने सुंदर घोडा आणलेला आहे. अहो, म्हणजे काय? यावर बसणार कोणी शेवटी? माय फेवरेट ओल्डी तात्यासाहेब देशमुखांचा लाडका नातू सिद्धार्थ देशमुख. आणि तात्या, बँड बाजा पण बोलावलाय. अख्खं गुळपोळी मी दळाणून सोडतो की नाही बघा. वा, कसलं कमाल आहे ना हे सगळं. वा चॅन्डलर सर, मस्त. आता खरी शोभतीये देशमुखांची वरात. ओ थँक्स. चलो 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 गाईज, आता वरात घेऊन निघूया. अरे पण नवरदेवाला तर येऊ दे. कुठे गेला सिद्धू? सिद्धू, ओल्डी, एक मिनिट. आता मी एक काम करतो, मी बँड बाजा सुरू करतो, म्हणजे तो आवाज ऐकून पळतच बाहेर येईल. चलो. अरे चला, आपलं सामान घ्यायचं राहिलं. अमेरिकेला जायची संधी याहून मोठी संधी नाही मिळणार. ही गोष्ट तात्याने एकदम सांगितली तर त्यांना मोठा धक्का बसेल. अजून वेळ आहे तर आत्ता सांगितलेलं बरं. तसे ते समजून घेतील मला. सिद्धू, अरे सिद्धू. सिद्धू, अरे अरे वा 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 सिद्धू, अरे कसला दिसतोय नवरदेवासारखा रुबाबदार. वा. अरे सिद्धू, अरे खाली वरातीसाठी तुझी वाट पाहत आहेत लोक. हो काय? बरं, जातो मी. बापू असा खरंच चांगला दिसतोय ना मी? अरे तू खूप छान दिसतोय, खूप गोड दिसतोय तू सिद्धू. बरं चल, चल लवकर. एकदा तुझं लग्न लागू दे. पण लग्नानंतर तुला चांगलं सरप्राईज द्यायचंय. सरप्राईज? अरे हो, सरप्राईज वरनं आठवलं. लग्नाच्या गडबडीत कुठेतरी हरवलं असतं. हे ठेव तू.
आता कसं निवांत. चला चला लवकर. नमस्कार नमस्कार. मी फोटोग्राफर मुतळक. चंद्रकांत साहेबांनी पाठवले मला. कोण चंद्रकांत? ते हो तुमचे वेडिंग प्लॅनर. अच्छा, चॅन्डलर. हो हो, चंद्रकांत भिंगारडे. चंद्रकांत भिंगारडे आणि आपल्याला चॅन्डलर बिंग सांगत असतो. या ना, या या या. मिलिंद, हे सगळेजण आता खूपच रिलॅक्स असतात. नाही नाही नाही, ते म्हणाले असतील की आता प्रॉब्लेम नको, लग्न होऊन जाऊ. हे पण गप्प बसले तर करणार कसं? कळायला हवं सगळ्यांना. काय कोणाला पाठवलं तुम्ही मला घ्यायला? किती स्पीड मध्ये गाडी चालवतो हा? मी त्याला म्हटलं अरे जरा हळू चालव गाडी, तर तो माझ्याच घाबरलेल्या आवाजाची नक्कल करून मला घाबरतो. अहो माझा आवाज असाच आहे. बघा बघा बघा, अजूनही माझी नक्कलच करतोय तो. अहो जोशी बुवा, अहो गुरुजी माझा आवाज असाच आहे. तू बोलू नका रे माझ्याशी, सारखी चेष्टा करतो. अहो गुरुजी ऐका, गुरुजी. लग्नात असा घाबरलेला गोंधळलेला भटजी बुवा नाही, नवरा मुलगा हवा होता मला. होणार, सगळं होणार. जरा थांब, पेशन्स ठेव की. हे यांचं जे वराड आहे ना, ते अमेरिकेला आता लँड होणार आहे. अरे शुअर? 100% शुअर. घोडा सिद्धूला घेऊन पळाला. अरे तो घोड्याचा मालक कुठे गेला? काय झालं? अरे अरे पकडा. अरे अरे चल. अरे लवकर. अरे चला 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 चला. पळा पळा पळा. बधोड्या, मग काय केलं से? घोडा पडवलास? अरे यार, घोडा कसा काय उधळला मॅन? तुम्हीच तर बोलले 1 नंबरचा घोडा आणा. महालक्ष्मी रेसकोर्स मधून 1 नंबरचा घोडा आणला. अरे वाटलंच मला, या बाईची मजल घोड्यापर्यंत गेली. अगं रत्नाक्का, महालक्ष्मी रेसकोर्सशी या वीणबाईंचा काही संबंध नाहीये. फटाका वाजला की फक्त धावत जाऊन पहिले यायचं, एवढंच समजतं या घोड्यांना. अरे चॅन्डलर गाडवा, रेसकोर्सचा घोडा कशासाठी आणलाय? तात्या तुम्ही थांबा, आम्ही जाऊन येतो. मी पण येतो. हे नाना चल लवकर, चल पटकन. निघाली का रे वरात? हो. अरे आप्पा, आम्ही वरातीत नाचत होतो आणि अचानक सिद्धूचा घोडा उधळला आणि सिद्धूला घेऊन पळून गेला. काय? हा पण तू काही काळजी करू नकोस. तसा आपला सिद्धू खंबीर आहे, तू टेन्शन घेऊ नकोस. आम्ही आहोत ना, आम्ही त्याला घेऊन पोहोचू वेळेवर. हा अहो काय झालं? घोडा उधळला, सिद्धूला घेऊन ये. व्हॉट? काय होतंय? मोठे बाई काय होतंय? अरे काय झालं? अरे चल ना. अरे लग्न आहे माझं आज, वेळेत नाही पोचलो तर लग्न होणार नाही माझं, मुहूर्त निघून जाईल. अरे नाही काय म्हणतोस? चल ना प्लीज. अरे कोणी आहे का? अरे मित्रा, इथे मदतीला पण कोण नाहीये, प्लीज चल ना. तुझं नाव काय? राजा, जॉकी, अजून काय? हे बघ, तुझं जे काय नाव असेल ते असेल.
हे बघ तुझ्या पाया पडतो मी, प्लीज चल ना. अरे आज लग्न आहे रे माझं. तो घोडा सिद्धूला घेऊन कुठे गेला असेल? तुम्ही टेन्शन नका घेऊ. अहो, सिडला येतं हॉर्स रायडिंग, काही नाही होणार त्याला. घ्या. माझं सुद्धा स्वप्न होतं, माझ्या जोडीदाराने पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून यावं आणि मला घेऊन जावं. आज माझं स्वप्न पूर्ण होईल असं वाटतंय. हॅलो हॅलो, सापडला का रे सिद्धू? अरे सगळं गाव सिद्धूला शोधतय. हा नको घाबरू, हा सापडेल तो. हा हा सापडेल. हा अहो कळलं का सिद्धू कुठे आहे ते? नाही बाबा, त्याच्या मित्राला फोन आता हे अदिती, सिद्धू इथे घोड्यावर स्वार होऊन. चला चला जावई बापू, चला. चला. सका यांना गुरुजीला काय हवं नको ते बघून घे. गुरुजी सका आहे, त्याला सांगा काय कमी जास्त लागलं तर. आहे मी इथंच आहे. हा तो चॅन्डलर गाढव कुठे गेलेला आहे? असं इथं कुठेतरी तात्या. हे बघ त्याला सांगून ठेव, ह्या वेळेला अजिबात गोंधळ करायचा नाहीये. आपल्याला मुहूर्ताची वेळ चुकवायची नाहीये. हो हो, आणि मी ते सहनही करून घेणार नाही. अहो तो घोडा पळो नाही तर काही हो, मुहूर्त म्हणजे मुहूर्त, तो टळायला नको. काय आतापर्यंत मी 267 लग्न लावली, एकाही लग्नाचा मुहूर्त टळला नाही, अगदी एका सेकंदानी देखील नाही. अहो रेकॉर्ड आहे. काय काळजी करू नका, इथे चुकणार नाही मुहूर्त. हा म्हणजे बरं. या म्हाताऱ्याला नक्की कळलंय ना? नाही त्याच्याकडे बघून वाटत तर नाहीये तसं. डोंट वरी महालक्ष्मी, यू जस्ट वेट. मी अंदाज घेतो. ते आण रे इथे. अरे वा विहारी, काय म्हणतात त्या? बाकी सगळं व्यवस्थित आहे ना? हा ठीक आहे, काही टेन्शन नाहीये ना? नाही बघ, असं का विचारताय? नाही म्हणजे सिद्धार्थ सकाळपासून टेन्शन मध्ये दिसतोय ना, सो म्हणून विचारलं. हा बाकी काय? हे आता कधी कधी लग्नाच्या आधी येतं असं टेन्शन, पण आज मी त्याच्यासाठी एक छान अनाउन्समेंट करणार आहे. अरे वा, गुड. बाय द वे, कसली अनाउन्समेंट करणार? कळेल कळेल. ए गाढवा, लपतोस का तिकडे? इकडे होल्डी. कसं काय? हे बघ, मला यावेळेला अजिबात गोंधळ चालणार नाही. यार होल्डी, आता मी तरी काय करू? यात माझी काय चूक आहे? मी त्याला बोललो देशमुखांच्या घरचं लग्न आहे, 1 नंबर घोडा हवाय. तो रेसकोर्स मध्ये पहिला येणारा घोडा घेऊन आला. पण डोंट वरी, आता काहीही गोंधळ होणार नाही. ओके बरं, आता मी सगळी तयारी करतो, म्हणजे लग्न लावताना काही टेन्शन यायला नको. ओके चला, व्यवस्था एकदम उत्तम आहे. जेवणाचं बघून बघूया. चला आपण. अरे हॅलो, वेलकम. Hi. How was the journey? नमस्कार. ये 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 गो ये 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 या. बापू, हा तुम्ही खरंच हिला घेऊन आलात? मग अहो सिद्धूच्या लग्नात ऐश्वर्या नाही असं कधी होईल का? नाही नाही. अहो सिद्धूची बहीण आहे ही. आणि सिद्धूचं खूप प्रेम आहे हिच्यावर.
अगं हो 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 हे बघा तुझंही प्रेम आहे तिच्यावर. कळलं कळलं सगळ्यांना कळलं बरं का. नमस्कार. ये आणि लग्नामध्ये आता करवली असणारी ही ये 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 ग ये ग ये बाई. अशी मग सिद्धूला भेटायचं ना तुला. ये ये ये. मी सिद्धार्थला सुद्धा सांगितलं. तो जरा असा घाबरलाय पण खूप एक्साइटेड आहे. म्हणजे कशी वाटली आयडिया? मस्त ना. सगळे नवरा नवरीची इथे वाट बघत असतील आणि आपण वेगळीकडूनच त्यांची एंट्री करणार आहोत. खूप भारी आणि थ्रिलिंग आहे. सगळ्यात मेन म्हणजे रोमॅन्टिक आणि ग्रँड सुद्धा आहे. थँक्स थँक्स. हो खरंच छान आहे. पण याची प्रॅक्टिस करायला हवी ना. म्हणजे आयते वेळी गोंधळ नको. काय गरज आहे? काय गरज आहे? मी बघून आलोय सगळं. कसलाही गोंधळ होणार नाहीये. डोंट वरी. ओके चलो तुम्ही पटकन रेडी व्हा. आणि हो मागच्या बाजूने या. ओके कोणालाही कळता कामा नये. सिद्धार्थचे मित्र त्याला घेऊन येतील. आधी तिला तेथे पोहोचवायची जबाबदारी तुमची. ओके. मुहूर्त कितीचा आहे चंद्रकांत? चंद्रकांत भिंगारडे उर्फ चॅन्डलर बिंग. बाय द वे हे सुद्धा कोणाला कळता कामा नाही. पुढच्या 5 मिनिटात वधूवरांना घेऊन इकडे या. आता आपल्याला विधी सुरू करायचे. आणि हो लवकर घेऊन या म्हणजे मुहूर्ताची वेळ टळणार नाही. लवकर आणा. यावेळी कार्य निर्विघ्न पार पडलं पाहिजे. कुठलीच अडचण नको आता. नानी अगं मंगळसूत्र आणलंस का? ताई मी सांगितलं ना आज मी काहीच विसरणार नाही. अगदी व्यवस्थित ठेवलंय मंगळसूत्र. लगेच घेऊन आले. हा देवा हे कसा माय. हो ते लग्नासाठीचे हार आणलेत ना. हो हो तेव्हा आणलेत. नाही आण ते लग्नाचे हार आण. मी म्हणाले ना आज मी काहीच विसरणार नाहीये. हे आत्ता लगेच घेऊन येते. नानी ऐश्वर्याने हार काढला. मी ठरवलं होतं मी आज काहीच विसरणार नाही आणि मी सकाळपासून काही विसरले पण नाही. पण या ऐश्वर्याने हार खाऊन घेतले. पण नानी तू तिच्यासोबत हार ठेवलीसच कशाला ग? ताई मला नव्हतं माहिती असं काही होईल असं. अगं शांत बस ना. अगं रडू नको. अगं हारच होते ना. अगं नवीन घेऊन येऊ ना आपण लगेच. शांत बस. पण आता त्याला किती वेळ लागणार आहे? मी बाईकने पटकन घेऊन येऊ का? नाही माझी चूक आहे ना. मीच आणणार. मी आलेच 5 मिनिटात. काय ऐकणार आहे का? जाऊ दे. अप्पा ओ अप्पा. अहो सिद्धार्थ हरवलाय. अरे काय झालं? अहो सिद्धार्थ हरवला अप्पा. काय? अहो काय माहिती कुठे गेलाय? आदिती तुम्हा आदिती आली का इथे? नो. मोठा बाई तुम्ही आदितीला पाहिलं का? नाही बघितलं. 1 मिनिट. ती तुमच्या बरोबरच होती ना? हो आम्ही तिला सगळीकडे शोधलं पण ती कुठेच नाही सापडते. हो आणि ती अचानक कुठे गायब झाली माहिती नाही. एक्झॅक्टली. सिद्धार्थ पण असं कुठे आमच्या मधनं गेला काय माहिती नाही. सिद्धू गायब, आदिती गायब. हे दोघं पळून गेले काय? हे नाना अरे दोघांचं लग्न आहे. ते कशाला पळून जातील? आता कुठे गेली ही पोरं? नमस्कार नमस्कार नमस्कार. आलेली सगळी पाहुणे मंडळी. अरे चॅन्डलर गाढवा गप्प बस. ते नवरा नवरी गायब आहेत. मला माहितीये. तर गाईज तुम्हाला प्रश्न पडला असतील का आपले लवबट म्हणजे सिद्धार्थ आणि आदिती कुठे गायब झाले? तर ते गायब झाले त्यांच्या ग्रँड एंट्रीसाठी. अरे यार देशमुखांच्या घरचं लग्न आहे
आणि चॅनलर म्हटल्यावर काहीतरी ग्रँड व्हायला हवं, काहीतरी ग्रँड घडायला हवं, हो की नाही? सो नाउ गेट रेडी टू सी समथिंग ग्रँड. अरे गाढवा, आता लवकर सांग ते दोघं जण कुठे आहेत ते. ओ तात्या, यस यस, म्युझिक अँड हिअर दे आर. हे बघा मंडळी, हवेत असलेले आपले लवबर्ड यांच्या लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या आहेत, म्हणून ते थेट स्वर्गातून खाली उतरत आहेत. अरे त्यांना उतरू दे आता भूतलावर, मुहूर्त टळून जाईल ना. वेट गुरुजी वेट, अभी तो पिक्चर शुरू हुआ है. 1 2 3. मैन, व्हाट हैपन? नीचे लेके आओ उनको. लॉक 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 हो गया. लॉक? व्हाट लॉक? अबे पागल है क्या? शादी के ऊपर करेंगे क्या वो लोग? हाँ हाँ, देखता हूँ. अरे मुहूर्त चुकेल ना, 5 मिनिटात खाली आणा त्यांना. अरे बस झाला, आता उतरवा खाली. काय चाललंय? अरे त्यांना काय असं वरती ठेवायचं काय? ओ तात्या तात्या तात्या, डोंट वरी, थोडासा प्रॉब्लेम झालाय. क्रेन लॉक झाली, पण डोंट वरी. क्रेन लॉक झाली? अशी किती लॉक झाली काय? आता मी तुला सोडणार नाही. तात्या 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 शांत व्हा, ते शांत व्हा. नाही शांत व्हा तात्या, तात्या शांत व्हा, शांत व्हा. घ्या, झाला आता उशीर. आधी घोडा मग हार. अरे ते हार तरी आलेत का? हो हो, मी विचारतो तिला, आणते ती हारान. अदिती, तुझ्या लक्षात येत आहे का आपण अडकलोय? हो ना, वरून बघ ना सगळे कसे दिसतायत. अदिती, आपलं लग्न आहे आज. हो ना, ग्रँड एंट्री होती आपली. हो का? ग्रँड एंट्री? इथे या जगातून ग्रँड एक्झिट होताना दिसतंय मला. अरे उतरवा खाली. लॉक 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 हो गया. आता हे काय नवीन? अरे लग्न आहे आमचं, उतरवा ना. सिड, शांत हो ना तू. टाकीवर चढला होतास तेव्हा घाबरला नव्हतास, मग आता का घाबरतोय साईडला? अदिती, मी घाबरत नाहीये, पण तुला कळतंय का आपलं लग्न आहे आज आणि आपण अडकलो इथे. किती अमेझिंग आहे हे. सिड, मला वाटलं होतं आपल्या लग्नात काही थ्रिलच नाहीये, पण आता बघ ना, एंगेजमेंट जेल मध्ये, लग्न हे असं हवेत. हा बोला, काय हो? नानी, अगं कुठे आहेस तू? अहो काय नाही, मी फरसाण घ्यायला चालले. हा, फरसाण? अगं तू हार आणायला गेलीस ना? अय्या हो का? अहो ऐका ना प्लीज, तुम्ही माझ्याशी बोलत राहता का? फोन ठेवला ना की मला भलतंच काहीतरी दिसतं आणि मग मी विसरते. अगं तुला हार आणायचे हार. हा, ती तू आणि आदितीच्या लग्नाचे हार. जा पटकन दुकानात जा, हे पटकन. हा 1 मिनिट. हा मावशी, 2 हार टाका बरं याच्यात. हे घ्या पैसे. लवकर ये नानी. हॅलो, अहो घेतलेत हार. आता सांगा कुठल्या मंदिरात यायचंय? हा, नानी तू आता कुठे सांग बरं. तू आता तुला रस्ता सुद्धा आठवणार नाही. हो मी विचारेन कोणाला तरी, तुम्ही फक्त सांगा कुठल्या मंदिरात. तू कुठे ते सांग आधी. मी स्टँड जवळच्या चौकात आहे. स्टँड जवळच्या चौकातच थांब, मीच येतो तुला घ्यायला. रिलॅक्स हो ना, डोंट वरी, मी जातो.
टेन्शन नका घेऊ. चलोच मी ननीने घेऊ. बर बर जात. अरे खाली घ्या ना, आमचं लग्न आहे आज. ए चंडलर. सिड, शांत हो ना तू. का चिडतोयस एवढं? सिड, लग्नाच्या आधी सुद्धा आपल्याला एकत्र असे क्षण मिळत आहेत. किती रोमॅन्टिक आहे हे. अदिती, तू कुठल्याही वेळी कशी काय रोमॅन्टिक होऊ शकतेस? कारण मी तुझी बायको होणार आहे. सिड, तुला कळतंय का? गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणून हे आपले शेवटचे काही क्षण आहेत. ते जगूया ना, एन्जॉय करूया. अरे चँडलर, अरे कसं लावायचं हे लग्न आता? अरे गारवा काहीतरी कर. अरे तुला कोणी सांगितलं हे नसतं उपद्रव करायला? चँडलर इडियट आहेस का? हे सगळं करायचं होतं तर आधी प्री प्लॅन करायचं असतं. अरे चँडलर, तुला हे सगळं करायचं होतं तर ती क्रेन आधी तू चेक केली होतीस का? अरे हे सगळं रिस्की आहे, तुला माहित नव्हतं का? हे ओल्डी मी चेक केलं होतं, पण काय प्रॉब्लेम झाला काही कळत नाहीये. मी करतो काहीतरी. डोंट वरी. हे मॅन कर ना यार काहीतरी प्लीज. कम ऑन. हे बघा, मी आता इथे विधी चालू करणार आहे. काही झालं तरी मी मुहूर्ताची वेळ टळू देणार नाही. अहो काही करा, अजून 2 क्रेन लावा, मध्ये अंतरपाठ धरा आणि खालून अक्षता फेका. त्या सासूबाईंना ना फायर ब्रिगेडचा पाईप द्या, इथून धुतील त्या जावांचे पाय. काहीही करा, पण मी हा मुहूर्त चुकू देणार नाही. सिड, असं किती वेळ राहणार आपण? खाली सगळे किती पॅनिक झालेत बघ. अदिती, तुला मजा वाटते, थ्रिल वाटते, रोमॅन्टिक पण वाटते, आणि आता अचानक टेन्शन मध्ये. नाही, तुमच्या बायकांचं ना हेच कळत नाही. मिनिटाला मन बदलतं. अजून लग्न झालं सुद्धा नाही आणि असं बोलतोयस? नाही म्हणजे तसं नाही ग, असंच म्हणालो मी. हे बघ ना, आता प्लीज रुसू नकोस. तुझ्यामुळे रुसतीये मी. प्लीज. सॉरी. ए, तू कोण मला चाल म्हणणारा? हो नानी, मी युवराज. हो का? मग मी काय हे हार घेऊन उभी असलेली राजकन्या वाटले तुला? युवराज असशील तुझ्या घरचा. हो मी युवराज. आदिती सिद्धार्थ लग्न. हो आपल्याला हार न्यायचे होते ना. अरे हो, हे बघ मी आज ना सकाळपासून ठरवलं होतं की मी काहीच विसरणार नाही, आणि मी विसरलेही नव्हते. पण मला काय झालंय आता अचानक. चला बसा पटकन. हो चला अंतरपाठ पकडा. कसं शक्य आहे? हो इथेच खाली पकडा. खरंय, देशमुखांचं लग्न आहे. खरंच लक्षात राहील. प्लीज मला माफ करा, माझी काही चूक नाहीये. मी एक काम करतो, मी अजून 4 क्रेन मागवतो. म्हणजे आपण सर्वजण वर जाऊया, म्हणजे मुहूर्त टाळणार नाही. अंतरपाठ बाजूला करून एकमेकांच्या गळ्यात हार घालायच्या आधीच ते तिथे हवेत लटकून एकमेकांकडे बघतायत. मुहूर्त गाठायचा आणि विधी पाळायचे नाहीत. कमीत कमी मुहूर्त तरी गाठू. हो भटजी, तुम्ही जरा थांबा ना, आम्ही करतोय काहीतरी. तुम्ही इतकी घाई करू नका प्लीज. त्यांची काही चूक नाही आहे, सगळी चूक तुझी आहे. अरे काय पोरखाय चाललाय का हा? एक मिनिट बघा, हे मुहूर्त वगैरे सगळं ठीक आहे, पण मला काळजी आहे माझ्या मुलीची आणि सिद्धार्थची सुद्धा. आता त्यांना जर काही झालं ना तर मी तुला सोडणार नाही. सॉरी मला खूप उशीर झाला ना. सॉरी बयोबाई. हे बघा, मी हार आणलेत ना. माझीच वाट बघत होतात ना. चला आता सिद्धू आणि आदितीला हार देऊ आपण. जावर मग आणि दे. हा, हे वर काय करतायत? तुझे प्रश्न नंतर विचार ग. आधी त्यांना खाली कसं आणायचा हा विचार करूया.
हाय चॅन्डलर, चल हो बाजूला, त्याला दाखवतेच देशमुखांचं पाणी. तात्या सोडवलं दोघांना. अरे तू होतीस म्हणून सुटली मुलं. ओरिजिनल देशमुख आहे मी. फक्त प्रयत्न नाही, डायरेक्ट रिझल्ट. अरे तुमचा हा कौतुक सोहळा नंतर करा. अजून 2-3 मिनिटं आहेत, लग्न लावून घेऊ म्हणजे मुहूर्त काढता येईल. यस 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 ओडी, लेट्स गो. आता मी सगळी व्यवस्था करतो. ओके. हे चॅन्डलर गाढवा, तू काहीही बोलू नकोस हा. अरे कितीही संकट आली तर आपण सगळं कुटुंब एकत्र असलं ना, साडी काय हवंय. चला थाटामाटात करू लग्न. आली लग्न घटी समीप नवरा घेऊन या वागरा. अप्पाला सुमित्रा बापुसी कल्याणी नानासी नानी शोभते बाळासी शोभे पल्लू जशी तैशीच अर्चना सुहासला तात्यांची वामांगी बयोबाई आदिती तशी सिद्धूला शुभमंगल सावधान बहुगलबला लग्न घरी होतसे दुमन्या मिरा मिरविती न मार्या करवल्या मटकती भाऊ सखा डोळे पुसे शुभमंगल सावधान गुळपोळीचे रत्नसे रत्ना ओरिजिनल देशमुख झळकते सिद्धू हासे अदिती लाजे बघा लग्न घटी समीप ये शुभमंगल सावधान.
सिद्धूचं सरप्राईज कुठे? या लग्नात एवढी सरप्राईज झाले, मूळ सरप्राईज बाजूलाच राहिलं ना. थांबा तात्या, मी आणतो. ए तुमल्या, चल लवकर. हे बघ, हे तात्यांच्या हातातच द्यायचं. हा हो. दारू का? हे लेटर कोणतं? बघू. अरे बाप रे, हे तर तात्यांनी दिलेलं सरप्राईज लेटर आहे. मग तुमने कुठलं लेटर घेऊन गेला? अमेरिकेला जायची संधी, याहून मोठी संधी नाही मिळणार. हे जर चुकीचं लेटर 4 चौघात गेलं तर फजिती व्हायची. आणि तात्यांचा राग तर, अरे बापरे, मला जावं लागेल. ही गोष्ट तात्याने एकदम सांगितली तर त्यांना मोठा धक्का बसेल. अजून वेळ आहे तर आत्ता सांगितलेलं बरं.